नमस्कार मित्रांनो, आज आपण पर्सेंटेज या चॅप्टरवर एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। हा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो, म्हणून हा प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत नीट समजून घ्या। तर प्रश्न असा आहे, जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ 20,000वरून किती झाली 25,000 झाली, तर त्याच्या वाढीचे प्रमाण किती? म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारले, त्याच्या वाढीचे प्रमाण किती। ठीक आहे, मुंबई पोलीस 2024च्या परीक्षेत हा प्रश्न विचारला होता। तर आन्सर काय बघा आता, जुनी लोकसंख्या आणि नवीन लोकसंख्येचं काय दिले आपल्याला, प्रमाण दिले। जुनी लोकसंख्या किती आहे, 20,000 आहे, 20,000 इथे लिहा। नवीन लोकसंख्या किती आहे, 25,000 आहे। आता ह्याला सिम्प्लिफाय करा, 3 शून्यला 3 शून्य काय झाले, कॅन्सल झाले। परत आता बघा 25 आणि 20 कुणाच्या पाड्यात आहे, 5च्या पाड्यात आहे, तर 5ने भाग द्या, 5 चौक 20, 5 5 25। म्हणजे लोकसंख्या कितीवरून किती वाढली, 4वरून किती झाले, 5 झाले। म्हणजे कितीची वाढ झाली, 1ची वाढ झाली। ठीक आहे, 1ची वाढ झाली, कितीवर झाले, 4वर झाले। आता गुणाकार 100 करा। 100 का केले, कारण का आपले उत्तर कशामध्ये विचारले, पर्सेंटेजमध्ये विचारले। परत झाले सिम्प्लिफाय करा, 4 1 4, 4 2 8, राहिले 2, 4 5 20। म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 25%। ऑप्शन काय असणार आहे, सी। मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा, आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।